ते दिसलं पाहिजे. तर पाठीमागून घेऊन सगळे येतील. एक जॉब फिक्स असते त्यामुळे याला फिक्स जॉब म्हणतात, त्याला मुव्हेबल जॉब म्हणतात. खालच्या बाजूच्या बाहेर बोलतो मोजमाप घेते ते म्हणून याला आउटसाइड जॉब म्हणते. आणि वरच्या बाजूच्या म्हणजे जॉबच्या साईडला आपल्याला आतील बाजू मोजमाप घेते ते म्हणून याला इनसाइड जॉब. आणि हा डेप्थ बार आहे, याच्या साईडला आपल्याला फुल मोजमाप घेता येते. बरोबर आहे. याच्या भागाची नावं तुम्हाला समजली. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्काउंट म्हणजे काय कळलं, MSD मायनस BSD. MSD वर कशाच्या कोण आहेत, मिलीमीटरच्या कोण आहेत. बरोबर आहे. MSD मेन स्केल डिव्हिजन म्हणजे मेन स्केल वरतील डिव्हिजनच्या एका भागाची किंमत किती आहे, 1 मिलीमीटर आहे. बरोबर आहे. आणि वर्नियर स्केल वरच्या डिव्हिजनची भागाची किंमत आपल्याला माहिती नाही, मग आपल्याला काढायची होती. कशी काढली आपण, मेन स्केल डिव्हिजन वरच्या 49 भागातील विभाजन वर्नियर स्केल वरती समान 50 भागात केलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं, 49 भागिले 50 केलं. उत्तर काय आलं आपलं 0.98. बरोबर आहे. मग सूत्र काय सांगते आपलं लिस्ट काउंटचं, MSD मायनस BSD. बरोबर आहे. MSD मायनस BSD. MSD किती आहे मग आपली 1 मिलीमीटर. मग BSD ची किंमत किती आली आपल्या 0.98. मग 1 मिलीमीटर मधून 0.98 मायनस केल्यानंतर आपलं उत्तर किती आलं 0.02 मिलीमीटर. म्हणजे काय झालं आपलं वर्नियर कॅलिपरचं लिस्ट काउंट. लिस्ट काउंट म्हणजे काय, एखाद्या मोजमाप घेणाऱ्या साधनाच्या साहाय्याने कमीत कमी शुद्धतेत मोजमाप घेण्याची क्षमता, त्या साधनाची कमीत कमी शुद्धतेत मोजमाप घेण्याची क्षमता म्हणजे लिस्ट काउंट. बरोबर आहे. याच्या साहाय्याने आपल्याला 0.02 मिलीमीटर इतक्या शुद्धतेत मोजमाप घेता येते. तुम्हाला भागाचे नाव समजले सगळे, याची रचना समजली, लिस्ट काउंट समजलं. याच्यानंतर तुम्हाला रीडिंग, याच्या साहाय्याने रीडिंग स्टील रूल वाचन, आपलं वर्नियर कॅलिपर वाचन रीडिंग उद्या बघू.